तर इस्रायलने इराणवर दुहेरी हल्ला केला। इराणच्या वृत्तसंस्थांवर मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झालेत। इराणमधील वृत्तसंस्था हॅक झाल्याची माहिती समोर येते। इराणमधील इंटरनेट सेवा देखील बंद पडण्याच्या स्थितीत आहे। खरं तर हा मोठा हल्ला म्हणावा लागेल, दुहेरी हल्ला म्हणावा लागेल, कारण इराणमधील वृत्तसंस्थांवर सायबर हल्ला झाल्याचं कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय, ज्या हल्ल्याची संपूर्ण जगाला भीती होती तेच घडलेलं आहे। इस्रायलने इराणवर थेट आणि मोठा हल्ला केलाय। आज पहाटेपासूनच इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरं भीषण स्फोटांनी हादरली। या संदर्भात बोलण्यासाठी आंतरराष्ट्रीय विषयावर बोलण्यासाठी जे अभ्यासक असतात शैलेंद्र देवळणकरजी, त्यांच्यासोबत काही वेळापूर्वीच बातचीत झाली होती। त्यांनी आपलं मत मांडलंय, पाहूया। गेल्या काही दिवसांपासून आखातामधली परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आहे। इराणला पूर्णपणे घेरण्याचा, लष्करीदृष्ट्या घेरण्याचा प्रयत्न हा अमेरिकेकडनं चालू होता। पर्शियन गल्फमध्ये म्हणजे इराणच्या शेजारच्या समुद्रामध्ये अमेरिकेने मिलिटरी नॅव्हल वॉरशिप ज्या आहेत त्या देखील त्या तैनात केलेल्या होत्या। कोणत्या क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकेल अशा प्रकारचं वातावरण होतं। दरम्यानच्या काळामध्ये ज्या डिप्लोमॅटिक टॉक्स होत्या, म्हणजे राजनैतिक पातळीवरच्या चर्चा या देखील चालू होत्या। त्यामध्ये प्रामुख्याने 2 मुद्द्यांवरची चर्चा होत होती। त्यातला पहिला मुद्दा जो होता तो प्रामुख्याने इराणने युरेनियमची एनरिचमेंट जी करण्याचा आरोप होता इराणवरती, तो त्यांनी कमी केला पाहिजे। आणि दुसरं, इराणकडचे जे बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत, क्षेपणास्त्र आहेत, ते पूर्णपणे नष्ट केले पाहिजे।